हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। काल बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटनाला बेळंकीसह मिरज शहर पूर्व भागातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी उद्घाटन सोहळा आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या शुभ हस्ते जोरदार उत्साहात करण्यात आला। सुरेश भाऊ खाडे आमदार झाल्यावर मिरज पूर्व भागातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकला। अनेक विकास कामे सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून झाली। बेळंकी गावाच्या विकासासाठी आतापर्यंत 53 कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करून दिला आहे, असं सांगून आमदार सुरेश भाऊ खाडे पुढे म्हणाले, यापुढेही बेळंकी गावाचा विकास अजिबात थांबणार नाही। विकास कामे करताना राजकारण बाजूला ठेवायचं असतं, मात्र काही जण राजकारणच करत बसतात, अशी भावनिक खंत सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केली। मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे। 15 कोटी रुपये खर्च करून आधुनिक सुविधा, सुसज्ज उपचार व्यवस्था आणि रुग्णांसाठी आवश्यक मूलभूत सोयीसुविधांनी सुसज्ज असलेली ही इमारत ग्रामीण आरोग्य सेवेला नवी दिशा देणारी ठरणार आहे। जवळजवळ मी 53 कोटी 21 लाख रुपये दिलेले आहेत। कुणाला डाऊट असेल तिने माझ्याकडे यावं, गावची कामची लिस्ट आपण घ्यावी, बेरीज मारावी, टोटल करावी। त्या पद्धतीने आपल्याला निश्चितच कुठेही मोठेपणानं बोलणं हा विषय नाही आहे, पण जे प्रॅक्टिकल आहे। आताही माझ्या हातामध्ये लिस्ट आहे, कुणाला बघायचं असेल तर आपण लिस्ट बघू शकता। ह्या गावची कामं किती झाली, कशी झाली। आता विकास करायचा आहे, गावातले हेवे देवे सोडून द्या, मी त्या काय लक्ष देत नाहीये। तो गावचा विकास असेल तर सगळ्यांनी आपली पादत्रानं बाहेर ठेवायला पाहिजे, तर आपल्या विकासाला खांद्याला खांदा लावला पाहिजे आणि आपल्या गावचा विकास करून घ्यायला पाहिजे। जुनी लोक आहे तिथे बसलेले आहेत। एक 15-16 वर्षाच्या अगोदरचं आमचं बेळंकी कसं होतं, आता बेळंकी कसं झालंय, फरक पडलाय की नाही? पडलाय ना, अजून फरक होणार आहे। मॅडम आरोग्य झालं, तिथं मंदिरं झाली सगळी। मॅडम आरोग्य झालं, मंदिरं झाली, रस्ते झाले, तिथलं काय काम जवळजवळ बाकी नाही। मग तुम्हाला सांगितलं की मी आता पुढल्या स्टेजला चाललोय, माझी गावं मागणीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे, त्यासाठी मागणीमुक्त करायच्या मार्गावर आहे। कोण काय बोलतो, कोण काय बोलतं, काय बोलायचं ज्ञान आहे, कोण त्यांना शिकवतं, शिकवणाऱ्याला तर ज्ञान आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण अंमलात केलं तर ते सोडून द्या। आपल्याला सगळ्यांना विकास करायचा आहे, आपलं ध्येय विकासाचं आहे, गोरगरिबांची सेवा करायची आहे, ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। मॅडम आपण आलात, खूप बरं वाटलं, कारण ह्या भागात तुम्ही कधी येत नाही सा, पण मला म्हटली सांगली जिल्ह्याला यायचं आहे, मी येणार। आणि आज तुम्ही आला, आज तुम्ही तुमच्या हस्ते ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं। ह्या दृष्टिकोनातून आज सुंदर असा विकास, एक शोभा, गावची शोभा वाढवली, विकासात भर पडणारी आणि देखण्या गावासाठी शोभा वाढणारी हे हॉस्पिटल इथं सुंदर उभा राहील, हे अभिमानाची गोष्ट आहे। एवढ्या ग्रामीण भागात, एवढ्या छोट्या छोट्या गावामध्ये एक असं हॉस्पिटल उभं राहतं, हे मला वाटतं तुम्ही सर कधी अपेक्षित धरलं नव्हतं, पण हे झालं। आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम आमच्या पाठीशी राहिलं, म्हणून हे झालं। पुढे काय वेळ माहित नाहीये, पण ह्या गावचा विकास 100% पूर्ण करण्याचे अजून माझ्याकडे 3 वर्ष 2 वर्ष बाकी आहेत, 3 वर्ष बाकी आहेत अजून माझ्याकडे। त्यामुळे चिंता करू नका। काल कोणीतरी प्रेरणा केली की मतदान दिलं मग गावाला पाहिजे, माझा मतदानचा विषय नाही, ती निवडणूक झाली, गंगेला मिळाली, पण माझ्या गावचा विकास, बेळंकीचा गावचा विकास थांबणार नाही। लागल तो पैसा आपण द्यायला तयार आहोत, ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करायचंय। राजकारण होतं, काय राजकारण असतात तर आमदारकी असते, आमदारकी इथं 80-85% मतदान होतं इथं, पण स्थानिक सरच्या निवडणूक लागतात त्यावेळी मग ते बांधाचं उमऱ्याचं लागतं। तो मला असा बोलवतो, तो मला तसा बोलवतो, ह्यो माझ्या लग्नाला आलं नाही, ह्यो माझ्या भाषाला गेलं नाही, बांधावा चालू होतं, मतदान तुटतं। त्यामुळे त्यावर लक्ष मी देत नाहीये। आयत्या पिठावर पोळ्या रेगोट्या मारणारे, पोळ्या भाजणारे इथं भरपूर आहेत, तसे त्याचा विचार मी करत नाही, विकास करायचा। स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।